नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीशच्या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आत्ता आपण आहोत कोलाडला आणि आज आपण करतोय कोलाडच्या ब्रिजचा व्हिडिओ. ब्रिज रिसेंटली चालू झाला, आता पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला चालू झाला आणि ती खड्डे पाहू शकतो आपण. अगदीच आत्ता पावसाळ्याच्या तोंडावरती चालू झाला आणि कशी क्वालिटी आहे रस्त्याची वगैरे ते सगळं पाहावं लागणार आहे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये. सो चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओची. तिकडे सुरुवातीला आपण खड्डे बघितले, महिना नाही झाला रस्त्याला चालू करून आणि खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इकडे बघा, पॅचवर्क करायचं काम लगेच हाती घ्यावं लागलेलं आहे. ह्याच गोष्टी होत्या म्हणून मी बोलत होतो की तुमचा तुम्ही वेळ घ्या. मी अनेक व्हिडिओमध्ये बोलले की तुमचा तुम्ही वेळ घ्या, चांगला रस्ता करा. हे बघा, तडे गेलेले आहेत रस्त्याला. अहो, केवढा मोठा तडा आहे यार, खूप मोठा तडा आहे रस्त्याला. एवढ्या अपेक्षा नव्हत्या रस्त्याच्या. इकडे पण बघा, ब्रिजवरती किती खड्डा पडलाय मोठा. हे इथली सुरक्षित भिंत बांधायला विसरले वाटतं, अरे चालू करून टाकलं. यांचं म्हणजे कसं झालं माहिती आहे का, पटापट कामं करायची. पलीकडे जावं लागणार आपल्याला. पलीकडचा मग रस्ता तुम्हाला दाखवतो ना. बघा, पुढून येऊ, थोडं ब्रिज कंप्लीट करू आणि पलीकडे सुद्धा तडे पडलेत. म्हणजे ह्यानी तो कुठला खारपाड्याचा टोल नाका चालू केला ना, ह्यानं वाटलं पटापट इकडचे ब्रिज सुद्धा सगळे चालू करून टाकू आणि जो खांबजवळ जो एक हे आहे ना टोल फाटा, तो पण पटकन चालू करून जाऊ, सगळे म्हणून पैसा कमवू. अरे पहिले रस्ते चांगले करा, लोकांच्या जीवाचा विचार तरी करा यार. काय म्हणजे कोलाडच्या ब्रिजचं काम मी बघत आलेलो आहे कंटिन्यू. खूप एकदम स्लोली चालू होतं आणि तरीसुद्धा ह्या ब्रिजची ही अवस्था. परत फिरून जाऊयात आणि बघूयात रस्ता इकडून. जम बेकार अवस्था आहे रस्त्याची यार. अजून महिना सुद्धा झाला नाही हा ब्रिज चालू करून, तर या अवस्था आहे. काय तडे गेलेले आहेत रस्त्याला. तिथे रस्त्याला तडे गेले ते सिमेंट होते. हे बघा, इथे सुद्धा आहेत किती तडे गेलेत रस्त्याला. आणि हा पॅच तर ह्या ब्रिजचा सगळ्यात शेवटचा पॅच आहे टाकलेला. आता आपण ज्याच्यावर त्यावरती सुद्धा किती तडे गेलेत. हे बघा, पूर्ण खसलेला रस्ता आहे, त्याच्यामध्ये सिमेंट भरलाय, त्याच्यानंतर सुद्धा त्यामध्ये तडे गेलेले आहेत. ऐकलं बघा, ब्रिजवरती सुद्धा खड्डे पडले. काय यार, काय ब्रिज बनवलाय. ते बघा, तिकडे दिसत आहेत लोक, ते काय करतायत. तर मोठमोठे तडे गेलेत रस्त्याला, एक 2-2, 3-3 इंचाचे तडे गेले, त्याच्यामध्ये सिमेंट भरताय. इथं सुद्धा बघा केवढा मोठा तडा आहे, 1-1 इंचाचा तडा आहे. म्हणजे तुम्ही मोबाईल टाकलात ना तर मोबाईल अडकेल त्याच्या आतमध्ये जाऊन. खूप वाईट अवस्था आहे ह्या ब्रिजची. खरंच कोलाडचा ब्रिज लवकर चालू व्हायची इच्छा होती, पण मी बोलताना बोलायचो की क्वालिटीमध्ये कुठं हे करू नका, थोडा लेट झाला तरी चालेल. पण त्यांनी घाईमध्ये चालू केलेलं आणि खरंच निराशा आहे रस्त्याची क्वालिटी बघून, ब्रिजची क्वालिटी बघून. खूप बेकार अवस्था आहे रस्त्याची आणि ह्या ब्रिजची वगैरे सगळं. हे बघा, इकडे सुद्धा आता चालू केले, खड्डे वगैरे पडलेत रस्त्याला. एवढंच होतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. काय वाटतं या सगळ्या ब्रिज हा किती वर्ष टिकेल असं तुम्हाला वाटतंय अजून. म्हणजे एवढी वर्ष आपण त्रास सहन करायचा रस्ता होण्यासाठी. 30-40 वर्षापासून या रस्त्याची मागणी केली आपण रुंदीकरणाची आणि 17 वर्षापूर्वी कामाला ॲक्च्युअल सुरुवात झाली आणि हे आत्ता आपण जो रस्ता एक्सपिरियन्स करतोय, वापरायला सुरुवात करतोय आणि आता ही एवढी वाईट अवस्था असेल तर काय उपयोग आहे या रस्त्याचा मित्रांनो. खरंच तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं या सगळ्या कामाबद्दल. आणि आता बाकी काय मी बोलणारच नाही की सबस्क्राईब वाढण्यासाठी हे करा म्हणून सबस्क्राईब, कारण का मूड गेलेला आहे हा रस्त्याची अशी क्वालिटी बघून. तुमचं मनोगत सांगा फक्त या पूर्ण रस्त्याबद्दल, बाकी काय नाही. म्हणजे या ब्रिजबद्दल तुम्हाला कसं वाटतं, किती वर्ष टिकेल तेवढंच, बाकी काय नाही बोलत. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.